नमस्कार. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सुप्रिया आपले मनःपूर्वक स्वागत करते. पाहूया आजची ठळक बातमी. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सुमैया अली, नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा. लायसन्सशिवाय वाहन चालवणे धोकादायक, सुमैया अली यांचे ठाम मत. सविस्तर वृत्त असे की दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी अकोला आरटीओ कार्यालय येथे गणतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुमैया अली यांच्या सामाजिक कार्याची तसेच त्यांना मिळालेल्या विविध राष्ट्रीय पुरस्कारांची दखल घेऊन त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना सुमैया अली म्हणाल्या की नागरिकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पूर्णतः पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. नियमांचे पालन केल्यास मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अपघातांवर आळा घालता येईल. त्या पुढे म्हणाल्या की जेव्हा वाहतूक पोलीस वाहन अडवतात तेव्हा अनेकजण मला फोन करून तक्रार करतात. मात्र माझा पहिला प्रश्न असतो, तुम्ही कोणता नियम मोडला. अनेकदा उत्तर येते की लायसन्स नाही. वाहन चालवण्यासाठी सर्वप्रथम वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे. तसेच इतर सर्व वाहतूक नियमांचे पालन करणे तितकेच आवश्यक आहे. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला व पुरुष नागरिकांनी सुमैया अली यांच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ मोटर इन्स्पेक्टर त्रिवेणी गॅलिंडे, डॉक्टर रेखा पाटील, दीपमाला भटकर, शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी डोंगरे यांनी केले. प्रस्तावित सहाय्यक निरीक्षक प्रियांका राऊत तर आभार प्रदर्शन मनीषा पांचाळ, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांनी केले. या कार्यक्रमास महिला व पुरुष नागरिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. एसके पब्लिक व्हॉइस न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी यांचा खास रिपोर्ट. और एक चीज बता देना चाहती हूँ, और जहां तक भी आज के इस प्रोग्राम के माध्यम से मेरी बात पहुंच रही है, जब ट्रैफिक पुलिस महिला असो कि वह पुरुष, जब वो बाहर जाते हैं, गाड़ियां चलाते हैं और तब उनकी गाड़ियां पकड़ी जाती है और जिस तरीके से वो मुझे फोन करते हैं और यह अपेक्षा के साथ कि मैम ट्रैफिक पुलिस ने हमारी गाड़ी पकड़ ली, तो मेरा एक ही क्वेश्चन रहता है, लाइसेंस किधर है? जरूरी है ना, जब आप लोगों को सारी चीजों की इंफॉर्मेशन है तो आप लोगों ने नियमों का पालन करना बहुत जरूरी है.